नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरीच मसाला तयार करून नागलीचे किंवा नाचणीचे पापड तयार करणार आहोत। मस्त पौष्टिक झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथं 1 किलो नाचणी घेतलेली आहे। चांगल्या प्रकारची नाचणी मार्केटमधून आणायची आहे। ही नाचणी घ्यायची आणि छान याला निवडून आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे, त्यामुळे मोड चांगल्या प्रकारे येतात। तर मी इथं पाण्यामध्ये ही नाचणी 3 दिवस भिजवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून नाचणी 3 दिवस भिजवायची आणि त्यातलं दररोज आपल्याला पाणी काढत राहायचं आहे। तर ही नाचणी छान अशी मी भिजवून घेते आणि एखादा सुती किंवा कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे नाचणी 3 दिवसानंतर बांधून ठेवायचं एका रात्रीसाठी। तर बघा, एका रात्रीमध्ये अशा पद्धतीने छान असे मोड येतात। मोड आल्यावर घरातच ही नाचणी सुकून गिरणीला अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं। तर पीठ चाळण्यासाठी चाळणीचा वापर न करता अशा पद्धतीने कपडा एखाद्या भांड्याला बांधून ही चाळून घ्यायचं आहे। सगळं पीठ अशा पद्धतीने मी चाळून घेते किंवा बारीक चाळणीने चाळलं तरीही चालेल पौष्टिकता टिकवण्यासाठी। तर जेवढं पीठ आहे तेवढंच ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि यातलं 1 ग्लास पाणी काढून ठेवायचं, जेणेकरून कधी नाचणीला जास्त पाणी लागतं किंवा कमी लागतं। तर एका डब्याला किंवा जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घ्यायचं। तर इथं आपण घरचाच मसाला टाकणार आहोत। तर इथं 1 चमचा पापड खार घेतलेला आहे, 1.5 चमचा पापड खार आणि 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग आणि जिरे, ओव्याची 2 चमचे पावडर तयार करून घेतलेली आहे आणि तीळ। असं हे सगळं आपण बाहेरचं विकतचं पॉकेट न टाकता अशा पद्धतीने टाकलेलं आहे। आणि उकळी आली त्यामध्ये नाचणीचं पीठ टाकायचं आणि छान असं आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे। लाटण्याच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं, जेणेकरून गाठी होणार नाहीत। तर मस्त असं हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे। जेवढं पीठ चांगल्या प्रकारे शिजलं तेवढेच आपले हे नाचणीचे पापड तयार होतात चांगल्या प्रकारे। तर इथं मी ओला कापड थोडंसं सुतीचा करून घेतलेला आहे आणि वरून अशा पद्धतीनं झाकून आपल्याला छान अशी 1-2 वाफ काढून घ्यायची आहे। 5-10 मिनटं आपल्याला चांगल्या प्रकारे हे पीठ शिजून घ्यायचं, त्यामुळेच आपले हे पापड हाताला पण चिटकत नाहीत आणि करताना सुद्धा चांगल्या प्रकारे होतात आणि तळल्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे फुगतात। तर हे सगळं पीठ आता मी छान मिक्स करून घेते आणि 2-3 वाफ काढून घेते। पाण्याचा थंड हात घ्यायचा आणि ह्या पिठावर लावायचा, हाताला न चिकटल्यास हे पीठ शिजलं असं समजायचं। तर अजिबात पीठ वगैरे चिटकत नाही। तर ह्याचे छान असे छोटे छोटे गोळे करून आता आपण पुरीच्या साहाय्याने, पुरीचं जे यंत्र असते त्याच्या साहाय्याने पापड करणार आहोत। तर इथं प्लॅस्टिकच्या थोडं ह्यातलं मिश्रण काढायचं आणि प्लॅस्टिकच्या कागदावर मळून घ्यायचं, जेणेकरून सगळं एकजीव होतं। तर बघा किती मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। एक गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीचा, थोडं हाताला मी नॉर्मल तेल लावलेलं आहे, जास्त तेल लावायचं नाही। उन्हाळ्याचे कोणतेही पदार्थ करताना तेलाचा वापर जास्त करायचा नाही, त्यामुळे वास येत नाहीत आणि लवकर खराब होत नाहीत आपले पापड। तर अशा पद्धतीनं प्लॅस्टिकचे 2 मी कागद घेतलेले आहेत आणि वर खाली ठेवून अशा पद्धतीने एकदम पातळ असा आपला हा पापड तयार करून घेतलेला आहे। तुम्ही लाटून सुद्धा करू शकता। तर ह्या पद्धतीने लवकर होतात। पुरीचं यंत्र असेल तर किंवा प्लेटच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशाच पद्धतीने मी झटपट असे हे सगळे मी नाचणीचे पापड तयार करून घेते। मस्त बघा किती मस्त चकाकी आलेली आहे। अजून चांगल्या प्रकारे तुम्ही जर शिजवलात तर चांगल्या प्रकारे फुलून येतात। तर अजून एक असाच तुम्हाला एक पापड तयार करून दाखवते। मस्त पातळ आणि पौष्टिक असा हा पापड तयार होतो। नाचणी ही मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक असते, त्यामुळे नाचणीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर 1-2 दिवस घरात फॅनखाली सुद्धा सुकू शकता, थोडंसं ऊन गॅलरीमध्ये ठेवलं तरीही चालेल। अशी ही झटपट आपले पापड 2 दिवसात वाळतात। तर हे मस्त आपले
चकाकी आलेली आहे पापडांना, तुम्हाला मी तळून दाखवते। तेल गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये हे पापड टाकायचं। चांगलं कडकडीत तेल गरम करायचं आहे। तुम्ही अजून जर ह्यामध्ये जर विकतचं जे नागलीचे पापड मसाला भेटतो तो जर टाकला तरीही चालेल, अजून आपले पापड चांगल्या प्रकारे फुलून येतील। अशा पद्धतीने बघा मस्त आपले हे नागलीचे पापड तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। असा झटपटीत व पारंपरिक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।